कुठेतरी आपल्याला काहीतरी लाईफमध्ये मिसिंग वाटतं, जी पीस म्हणतो आपण ज्या गोष्टीला, शांतता. तर मी विचार केला का नाही आपण आपली शेतीच चांगली करायची. ते थोडे डिसिप्लिन फार्मर ह्या गोष्टी त्यांच्यात आहेत की ते करू शकतात. प्रयोग छोटासा आहे पण तो एकदम क्वालिटीचा आम्ही बनवणार आहे. त्यात अशा प्रकारे टाकत चालायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल काशीद आहे. मी राहणार दहीगावणे, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी एक थिएटर ॲक्टर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी सोशल मीडियावर ॲक्टिंगचे, रिअल लाईफ कॅरेक्टर्सचे रील्स बनवत असतो. तर मी जवळपास 3 वर्षांपासून थिएटर करतो आहे. ऑडिशन्स पण, मूवीज वगैरे, सिरियल्समध्ये पण मी छोटे छोटे रोल केलेले. तर खूप दिवसांपासून मी विचार करत होतो की आपण आपल्या आयुष्यात काही ना काही काम करत असतो, बरोबर. बट ते काम आपण रोज करून कुठेतरी आपल्याला काहीतरी लाईफमध्ये मिसिंग वाटतं, जी पीस म्हणतो आपण ज्या गोष्टीला, शांतता, ती आपली मिसिंग असते. तर मी खूप दिवसापासून विचार करत होतो की मी काय केलं पाहिजे त्या पीससाठी. ठीक आहे, ॲक्टिंगमधून तर मला इंटरेस्ट आहे, ते पीस मिळतोच आहे, बट दुसरं काय केलं पाहिजे. तर मला असं वाटलं आपण आपले रूट्स नाही विसरले पाहिजे. तर आमच्या गावाकडे आमची शेती होती, वडिलोपार्जित शेती आहे दहीगावमध्ये. तर मी विचार केला का नाही आपण आपली शेतीच चांगली करायची. आणि आम्ही पारंपरिक नेहमी ऊसच करतो आहे, आमच्या आजोबांपासून ऊसच करत आलो आहे. पाणी असल्यामुळे इकडे ऊसच चालतो. बट मी माझ्या जमीनची टेस्टिंग वगैरे पण केली, बट मी रिअलाईज केलं की नेहमी ऊस करून आपली जमीन खराब पण होती. तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, सस्टेनेबल फार्मिंग आपण ज्याला म्हणतो. तर मी विचार केला की आपण अद्रक करूयात, काहीतरी वेगळं सुरू करूया. तर अद्रकबद्दल मला काही माहिती पण नव्हती, बट मी यूट्यूबवर एक आमच्याच गावाचे मिस्टर अभिजित घुले म्हणून आहे, ते आमच्या गावात अद्रक किंग म्हणून ओळखलं जातं त्यांना. तर त्यांचं गायडन्स घेतलं. यूट्यूबवर त्यांचा पॉडकास्ट बघितला होता मी इंडियन फार्मरसोबत. तर त्यांचं गायडन्स घेतलं आहे आणि आज ते लागवडपासून मला हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण मदत करणार आहे. तर मी त्यांना इंट्रोड्यूस करतो. आपण मग तुम्हाला सगळं आमचं लागवड, घर, शेती सगळं दाखवतो तुम्हाला. आधी मी त्यांना इंट्रोड्यूस करतो. या, हे आहे आमचे अद्रक किंग अभिजित घुले. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आमचे मित्र विशाल सर यांनी शेतीत ऊस सोडून काहीतरी नवीन प्रयोग करायची आमची खूप दिवसात चर्चा चालू होती. तर चर्चा करत असताना मग मी त्यांना अद्रक पिकाबद्दल सजेस्ट केलं. त्यांची जी जमीन होती, निचरा होणारी जमीन होती आणि ते थोडे डिसिप्लिन फार्मर ह्या गोष्टी त्यांच्यात आहेत की ते करू शकतात. तर त्यानुसार आम्ही पूर्ण तयारी केली. बियाणं काढलं होतं, 1 महिन्यापुरती बियाणं काढून ठेवलं होतं. आज त्यांचं प्लॅन्टेशनचं काम चालू आहे आणि पुढील नियोजन पण आम्ही एकदम योग्य नियोजन, योग्य उत्पादन आणि रेसिड्यू फ्री म्हणजे केमिकलयुक्त शेती आम्ही असा अद्रक तिथं पिकवणार आहे. प्रयोग छोटासा आहे पण तो एकदम क्वालिटीचा आम्ही बनवणार आहे. तर आपण आता पुढं अद्रकची जी लागवड आहे, जे काय आपण सध्याची काही तयारी चालू आहे पाऊस झाल्यानंतर, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सगळी माहिती दाखवतो. ही अद्रक आम्ही एक सध्या ट्रायल म्हणून 12 गुंठ्यात करतो आहे आणि ही नक्कीच चांगलीच येणार आहे यांच्या गायडन्सनी. तर आम्ही विचार करतो आहे नंतर पूर्ण शेती आमची अद्रकचीच करू. तर चला तुम्हाला दाखवू आमची लागवडपासून सुरूपासूनची प्रोसेस. तर तुम्हाला मी आता अद्रकच्या व्हरायटीपासून सगळं काही सांगतो. हे माईम व्हरायटीचे अद्रक आहे. आम्ही बियाणं विशाल भाऊसाठी 1 महिन्यापूर्वी याचं शेतामधनं हार्वेस्टिंग करून बियाण्यासाठी काढून ठेवलं होतं. याला हे छोटे छोटे आपण जे बघताय अशा प्रकारचे बर्ड्स आलेले आहेत. म्हणजे याच्यापासून आता नवीन अद्रक आपण तुकडे करून नंतर अद्रक लावू राहिलो आहे सध्या. तर त्याची आपण जे म्हणतो बीज प्रक्रिया, जी काय प्रोसेस आहे ती पण आपण तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे. आता यामध्ये आपण अद्रकचे तुकडे करून, हे आपण जे म्हणतो कप्पी छोटे छोटे जे तुकडे असतात लागवड योग्य, हे असे तुकडे करून औषधामध्ये म्हणजे याचं निर्जंतुकी करून शेतामध्ये आपण लागवडीसाठी पुढे घेत आहे. तर हे जे छोटे छोटे तुकडे आहेत की याला जे छोटे छोटे मोड आलेले आहेत त्याच्यात आपण लागवड करत आहेत. लागवडीची तुम्हाला पुढील प्रोसेस आम्ही दाखवतो. हे छोटे छोटे तुकडे याला मोड आलेले, तर याची आम्ही लागवड करणार आहे. आता लागवडची प्रोसेस पुढची दाखवतो. तर हा पूर्ण 12 गुंठ्याचा अद्रकचा प्लॉट आहे. आता इथे तुम्हाला आम्ही हे आमचे लागवड करतायत ती पूर्ण प्रोसेस दाखवतो. आधी ड्रिपचं तुम्हाला थोडंसं सांगून देऊ. आम्ही पूर्ण क्षेत्राला ड्रिप केलं आहे, थोडी ड्रिपची माहिती द्या आम्हाला. या क्षेत्रासाठी आपण 20 लिटरचं 20 mmचं ताशी 4 लिटर डिस्चार्ज असणार ड्रिप घेतलेलं आहे.
12 गुंठ्यासाठी एकदम प्रेशर मेंटेन होतं आहे आणि डिस्चार्ज पण कॉन्स्टंट सारखा निघतो आहे. त्यामुळे आपल्याला फर्टिगेशन आणि इरिगेशन दोन्ही गोष्टी आपल्या प्रॉपर होणार आहेत. बरोबर. आता यामध्ये तुम्ही बघू शकता बेड आपला 5 फूट साईजचा टॉप टू टॉप बेड आहे. त्यानंतर हे जे अंतर आहे दोन्ही पेऱ्यामधलं, तर हे अंतर आपण 12 इंच ठेवलेलं आहे. आणि हे जे उभं सरळ जे अंतर आहे दोन्ही रोमधलं, तर ते अंतर आपण ठेवतोय 5 ते 6 इंचात. आता हा जो अद्रकचा खडा आहे तो अशा प्रकारे प्रत्येक आपण जे आत्ता खोदलेली नाली आहे त्यात अशा प्रकारे टाकत चालायचं आहे. त्यानंतर त्याला 4 बोटं इतकी माती टाकून त्याला पूर्ण जमिनीत सपाट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही होती लागवडची प्रोसेस. तर आज मला वाटतं ही लागवड आपली पूर्ण होऊन जाईल. तर आज पूर्ण झाल्यावर याची 15 दिवसांनी जर्मिनेशन नंतर किती वाढ होती ते बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटू पुढच्या ब्लॉग.